काही परवानगी नसताना यांनी कोल्ड स्टोरेज निर्माण केले आहे. जिथं रेसिडेन्शियल परवानगी घेतली, घराची परवानगी घेतली, आता कोल्ड स्टोरेजची परवानगी घरात भेटत नसते. मग तिथं वेगवेगळ्या फवारणी करतात, केमिकल टाकतात आणि ते फळं पिकून म्हणजे एका रात्रीत तुम्हाला सांगतो, आज जे केळं पिकवायला कच्चे सफरचंद असतात, हिरवे झालेले सफरचंद असतात, ते पिकवायला 12 तासात ते पिकलं तर लाल होतं सफरचंद हिरव्याचं, आणि हिरवे केळं दुसऱ्या दिवशी पिवळे झालेले असतात. पण हे सगळं केमिकल ज्यावेळेस आपण सेवन करतो तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार जडत असतात. त्यामुळे बारकावे आपण लक्षात घेतले पाहिजे. हे सगळे विकणारे लोक, हे सगळे लोक आम्ही जे सांगतो वारंवार की यांच्याकडून खरेदी करून, त्याचं कारणच ते की आपल्या लक्षात येत नाही. जिममध्ये जातो, आपले संबंध आल्याचं आपल्याला त्यांना वाटलं आता हे राजकारण, आता सगळ्या निवडणुका झालेल्या आहेत, कुठे निवडणूक राहिलेली नाही, हे काय निवडणुकीचा पार्ट नाही, निवडणुकीचा अजेंडा नाही. ही आपले भविष्यातली भारत देश कसा घडला पाहिजे, आपला महाराष्ट्र कसा घडला पाहिजे, आणि त्याच्यामध्ये असणारी आपली पुढची पिढी ही भारत मातेला वंदन करणारी घडली पाहिजे, याच्याकरता आपण सगळेजण प्रयत्न करतो. हळूहळू आपल्या मनामध्ये संपर्कात येऊन हळूहळू आपली दिशाभूल करतात. आज 1 लाखाच्या पुढे महाराष्ट्रातला आकडा आहे की महिला मुली आपल्या गायब आहेत, कारण तपास लागत नाही, ते परदेशात निघून गेलेले आहेत. म्हणून हे सगळं आपल्याला हळूहळू लक्षात आलं पाहिजे. पण आम्ही प्रयत्न करतो वारंवार की लोकांना लक्षात घ्या, आज हे ड्रग्सचं ॲडिक्शन हे बोलू शकत नाही, त्याच्या घरात आहे, तो सांगू शकत नाही की आमच्या घरात अशी परिस्थिती आहे, कारण त्याला वाटतं बदनामी होईल. पण तुम्हाला सांगतो, हे सगळं आपण लक्षात घ्या. या सगळ्या जिममध्ये जाणारे आपण आपले ट्रेनर ठेवा, आपले सुद्धा आहेत, भरपूर आहेत, हुशार आहेत, आणि जर वाटत नसेल तुम्हाला बंद करायचं, याच्यातून काही अडलेलं नाही कोणाचं. पण आपण सगळ्यांनी याच्यापासून लांब राहा अशी एक विनंती आम्ही आज या ठिकाणी आपल्या सर्वांना देखील करतो. आणि आज इथं पोलीस प्रशासनाचे निवेदन दिलेलं आहे, तर याच्यामध्ये प्रामुख्याने आमच्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींच्या वतीनं निवेदन दिलं. त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने मागण्या केल्या की याच्यामध्ये सगळे जिम, त्याच्यामध्ये असणारे महाविद्यालय, शाळा, या सगळ्या परिसरामध्ये आपण कुठतरी याच्यावरती या लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. रात्रीचे जे स्टँडवरती असणारे टोळके येऊन बसतात, ह्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. आणि जर झाली नाही तर याच्यावरती आपल्याला लोकशाही मार्गाने देखील मोठं आंदोलन प्रशासनाच्या विरोधामध्ये छेडण्याचं काम हे आमच्या सगळ्यांच्या वतीनं, विविध हिंदू संघटना असतील, विविध राजकीय पक्ष असतील, सगळे आम्ही कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी प्रशासनाच्या विरोधात मोठं आंदोलन या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये देखील उभा करण्याचा एक प्रयत्न आपल्या वतीनं देखील केला जाईल. त्यामुळं आज हा एक फक्त निवेदना स्वरूपामध्ये आपण फक्त मागणी केलेली आहे, आणि त्यामुळं पोलीस प्रशासनाचं कर्तव्य आहे की या सगळ्या मागण्यांचा विचार करावा, या सगळ्या जिहादी प्रवृत्ती या ठेचून काढाव्यात. की थोड्या दिवस ड्राईव्ह केला, काही कारवाई केली, कारण की पोलिसांसमोर फार मोठा प्रश्न आहे की पोलीस अधीक्षक कारण्याच्या बाहेर सिग्नल आहे, पण हे मिनी पाकिस्तानमधून जे लोक येतात ते अजिबात तिथं तुम्हाला सांगतो सिग्नल पाळत नाही. हे टिबल शीट येतात, त्यांच्या मिनी पाकिस्तानमधल्या लोकांना कुठल्याही प्रकारे नंबर प्लेटला नंबर सुद्धा नसतो. आणि म्हणून या अशा ज्या प्रवृत्ती आहेत, म्हणजे पोलिसांसमोर एक फार मोठं आव्हान आहे की त्यांच्या चौकामध्ये त्यांना आज शिस्त लावण्याकरता एक फार मोठं आव्हान आहे. आता पाहू पोलीस प्रशासनाला या स्वतःच्या असणारे पोलीस अधीक्षक कार्यालय, ज्याला आपण म्हणतो SP चौकात आहे, या चौकाला सुद्धा शिस्त लावतात का नाही, हे आपण आता याच्यातून आपण पाहणार आहोत. पाहू काय करतात, यांच्या अधीक्षक कार्यालयाच्या बाहेर काय कारवाई करतात. टेबल शीट जे येतात, आपले लोक टेबल शीट येत नाहीत, फार क्वचित आहे. आपला कोणता येतो, हो हातात डब्बा असतो, पिशवी असतो, गरीब असतो, मला तिथपर्यंत सोडा हा असतो. पण ह्यांचे खुन्नस देणारे लोक असतात. कोणाला खुन्नस देतात, ते पोलिसांना खुन्नस देणारे टोळके SP चौकात असतात. कधी तुम्हाला सांगतो, इथं शिस्त न पाळणारे लोक या मिनी पाकिस्तानमधले लोक या ठिकाणी येतात. त्यामुळे आमचं पोलीस प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही पहिली सुरुवात जी करताल तर ती आपल्या SP चौकातून सुरुवात करावी, आणि ह्या मिनी पाकिस्तानच्या लोकांना शिस्त लावण्याचं काम या प्रशासनाने इथून मागे करावं, ही एक विनंती आज प्रशासनाला आम्ही केली आहे. आता याच्यामध्ये जर नाही सुधारणा झाली तर निश्चित रूपानं आपल्याला कुठेतरी याच्यामध्ये मोठं जन आंदोलन हे लोकशाही मार्गाने देखील छेडण्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्नशील राहणार आहे.